नमस्कार. पुन्हा एकदा प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या व्हिडिओतून आपण TET 2013च्या प्रश्नपत्रिकेतील पेपर 1 मधील परिसर अभ्यास या विषयाच्या प्रश्नांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तरी या प्रश्नांच्या उत्तराविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती होण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर जरूर या व्हिडिओला लाईक करा. तुमच्यासारख्या ज्यांना ही माहिती उपयुक्त असेल त्यांना शेअर करा व अजून या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी जरूर सबस्क्राईब करा. दोन 2013च्या प्रश्नपत्रिकेतील पहिला प्रश्न, जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णाच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतात? पर्याय असे आहेत. पहिला पर्याय, आवळा, लिंबू, संत्रे, मोड असलेली कडधान्य. 2. दूध, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल. 3. डाळी, पालेभाज्या, दूध. 4. पालेभाज्या, पिवळी पिकलेली पाने, गाजर, पपई, दूध. जीवनसत्वांचे शरीर क्रियेत मोठे महत्त्व आहे. अ, ब, क, ड, ई असे जीवनसत्वांचे विविध प्रकार आहेत. बी जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते व त्वचा खरखरीत होते. बी जीवनसत्व डाळी, पालेभाज्या, दूध यामध्ये मोठ्या प्रमाणात असते. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे बी जीवनसत्वाची कमतरता भरून निघते. अ जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा येतो तर क जीवनसत्वाच्या अभावी हिरड्यातून रक्त येते. याचे बरोबर उत्तर आहे 3. डाळी, पालेभाज्या, दूध. प्रश्न दुसरा, खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता? पर्याय असे आहेत. 1. शहामृग. 2. घरमाशी. 3. कुत्रा. 4. हत्ती. या प्राण्यांच्या आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास तो हत्ती, शहामृग, कुत्रा, घरमाशी अशा पद्धतीने येतो. त्यामुळे सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी शहामृग आहे. म्हणून उत्तर 1. शहामृग. तिसरा प्रश्न, सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? पहिला पर्याय रेशीम संवर्धन. दुसरा कीटक संवर्धन. तिसरा मधमाशांच्या पोळ्यांचे संवर्धन. चौथा कीटक नियंत्रण. सोनकिडे रेशीम संवर्धनासाठी उपयोगी पडतात. अंडी, अळी, कोश व पतंग या रेशीम किड्यांच्या जीवनचक्राच्या 4 अवस्था आहेत. याचे बरोबर उत्तर आहे 1. रेशीम संवर्धन. प्रश्न चौथा, मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात? पर्याय असे आहेत. 1. 14. 2. 20. 3. 28. 4. 32. बालकांमध्ये दुधाचे दात 20 असतात तर प्रौढांमध्ये कायमचे दात 32 असतात. दुधाचे सर्व 20 दात पडून त्यानंतर कायमचे दात येतात. याचं उत्तर आहे 2. 20. प्रश्न 5. पितळेची भांडी कोणत्या धातूंच्या मिश्रणापासून तयार होतात? पर्याय असे आहेत. 1. जस्त तांबे. 2. तांबे लोखंड. 3. निकेल जस्त. 4. लोखंड निकेल.
काही मूलद्रव्ये शुद्ध स्वरूपात वापरताना अडचणी येतात. उदाहरणार्थ लोखंड हवेत गंजते तर ॲल्युमिनियम मजबूत नसते. शुद्ध सोने मऊ असते. अशा वेळी दोन किंवा अधिक मूलद्रव्ये एकमेकात मिसळून मूळ धातूचे गुणधर्म बदलता येतात. धातूंच्या या मिश्रणाला संमिश्र म्हणतात. पितळ हे जस्त व तांबे यांच्या मिश्रणापासून तयार केलेले असते. म्हणून याचे बरोबर उत्तर आहे 1 जस्त व तांबे. 6वा प्रश्न, खालील पर्यायांपैकी योग्य विधान कोणते? पर्याय आहेत 1 सर्वच जीवाणू उपद्रवी असतात. 2 सर्वच जीवाणू उपकारक असतात. 3 काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. 4 जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात. काही जीवाणू हे उपकारक असतात, उदाहरणार्थ रायझोबियम जीवाणू, तर काही जीवाणू हे अपकारक किंवा उपद्रवी असतात, उदाहरणार्थ स्टॅफिलोकोकस जीवाणू. तसेच जीवाणू हे विषाणूपेक्षा आकाराने मोठे असतात, पण सूक्ष्मदर्शकांशिवाय ते दिसत नाहीत. याचं बरोबर उत्तर आहे 3 काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. पुढचा प्रश्न 7 स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? पर्याय आहेत 1 निकेल, 2 कथील, 3 जस्त, 4 ग्राफाइट. स्टेनलेस स्टील हे सुद्धा संमिश्र आहे. ते क्रोमियम निकेल लोखंड यापासून तयार केले जाते. निकेलमुळे स्टेनलेस स्टीलला चकाकी येते. याचे बरोबर उत्तर आहे 1 निकेल. प्रश्न 8वा, अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉनचे वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? पर्याय आहेत 1 निमपट, 2 फारच कमी असते, 3 समान असते, 4 जास्त असते. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी असते. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असते. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असल्याने अणूचे वस्तुमान प्रामुख्याने त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामुळे असते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 फारच कमी असते. 9वा प्रश्न, खालील पर्यायांपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहेत? पर्याय असे आहेत साप, 2 वटवाघूळ, 3 वाळवी, 4 घार. काही सजीव स्वयंपोषी असतात तर काही परपोषी सजीवांच्या मृत शरीरावर उपजीविका करतात. त्यांना निसर्गातील सफाई कामगार असे म्हणतात. या मृतोपजीवींची वाळवी, घार, कावळे, गिधाडे, डुक्कर ही काही उदाहरणे आहेत. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे वाळवी आणि घार. तर पुढचा 10वा प्रश्न, ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन व 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती असेल? पर्याय आहेत 1 26, 2 13, 3 27, 4 40. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. अणुवस्तुमानांक कॅपिटल ए या संज्ञेने दर्शवितात. या प्रश्नामध्ये ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन व 14 न्यूट्रॉन असल्यामुळे अणुवस्तुमानांक 27 आहे. याचं बरोबर उत्तर आहे 3 27. प्रश्न 11वा, सौर घटाचा वापर करून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? अ. अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह, ब.
औषध साठवण्याचे शीत कपाट, क वीजतापक, ड स्वयंपाक करणे, ई दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप. पर्याय 1 फक्त अ, ब आणि क. पर्याय 2 फक्त अ, ब, क आणि ड. पर्याय 3 फक्त ब, क, ड आणि ई. पर्याय 4 सर्वच अ, ब, क, ड, ई. सौर घट म्हणजे सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणारा घट होय. भौतिकशास्त्रातील प्रकाश विद्युत परिणाम फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट या तत्वावर हे सौर घट काम करतात. विजेचा वापर ज्या ठिकाणी करता येणे अवघड असते किंवा खर्चिक असते त्या ठिकाणी सौर घटांचा वापर केला जातो. त्यामुळे अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह, औषध साठवण्याचे शीत कपाट, वीजतापक, स्वयंपाक करणे, दुर्गम प्रदेशातील पाणी उपसा करणारे पंप या सर्व ठिकाणी सौर घटाचा वापर केला जातो. म्हणून बरोबर उत्तर 4 सर्वच अ, ब, क, ड आणि ई. प्रश्न 12वा. जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय आहेत 1 22 एप्रिल, 2 29 फेब्रुवारी, 3 10 जून, 4 7 एप्रिल. जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो व या दिनाचे प्रायोजकत्व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेकडे आहे. लोकांच्या मध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या दिनामागचा प्रमुख उद्देश आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 7 एप्रिल. पुढचा प्रश्न 13वा. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? पर्याय आहेत पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद. विज्ञान शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणे, विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष करणे या उद्देशाने राज्य विज्ञान शिक्षण संस्थेची 1968 मध्ये पुणे येथे स्थापना केली होती. त्यानंतर 1980 मध्ये नागपूर येथे ती स्थलांतरित करण्यात आली. याचं बरोबर उत्तर आहे 2 नागपूर. प्रश्न 14वा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं विधान आहे परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात. 2 परिसंस्थेतील भक्षक हे तृतीय पोषण पातळीवर आहेत. 3 मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. 4 शाकाहारी सजीव हे परिसंस्थेत सर्वोच्च पातळीवर असतात. पर्यावरणातील जैविक घटकांमध्ये मुख्यत्वे प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. या सर्व घटकांचे आपापले एक स्वतंत्र कार्य असते व या कार्यानुसार त्यांचे विभाजन 3 प्रकारात करता येते. 1 उत्पादक, 2 भक्षक आणि 3 विघटक. पर्यावरणात अन्न उत्पादनाचे काम फक्त वनस्पती करतात. जे सजीव अन्नाच्या गरजेसाठी वनस्पतीवर अवलंबून असतात त्यांना परावलंबी तसंच परपोषी असे म्हणतात. भक्षकाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार प्राथमिक भक्षक. हे प्राणी अप्रत्यक्षरित्या वनस्पतीचे अन्न म्हणून भक्षण करतात व स्वतःचे अन्न मिळवतात. राहिलेल्या प्रकारचे भक्षक प्राणी हे अन्नासाठी प्राथमिक भक्षकांवर अवलंबून असतात. जे प्राणी अन्नासाठी प्राथमिक व द्वितीय भक्षक यावर अवलंबून असतात त्यांना तृतीय भक्षक म्हणतात. या प्रश्नाचं बरोबर उत्तर 3 मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. प्रश्न 15. समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायांपैकी प्रथम कोणता घटक येईल? 1 स्थायू पदार्थाचा अभ्यास, 2 पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म, 3 पदार्थाचे गुणधर्म,
4 पदार्थाच्या अवस्था स्थायू द्रव वायू. विज्ञानातील बहुसंख्य घटकांचा सर्व वर्गातून समावेश असतो. विद्यार्थ्याचे वयोमान व पक्वतेप्रमाणे त्याच घटकाचा अभ्यास सोप्याकडून क्लिष्टाकडे असा अधिक विस्ताराने करावा अशी समकेंद्री पद्धतीत अपेक्षा असते. प्रमुख पाठ्यविषय तोच ठेवून त्याची व्याप्ती वाढवत जावे लागते. एकाच केंद्राभोवती अशी अनेक वर्तुळे त्रिज्या वाढवून काढली म्हणजे त्याचा आकार व क्षेत्रफळ क्रमाक्रमाने वाढत जाते. तशी मांडणी या समकेंद्री पद्धतीत अपेक्षित असते. म्हणून या पद्धतीला समकेंद्री पद्धत म्हणतात. घटकाची सखोलता वाढवली तरी सलगता कायम ठेवली जाते, म्हणून या पद्धतीला मानसशास्त्रीय आधार आहे. दिलेल्या विज्ञानाच्या घटकाचा विचार करता सुरुवातीला म्हणजेच समकेंद्री पद्धतीच्या केंद्रात पदार्थाच्या अवस्था हा घटक येईल व त्यानंतर हळूहळू त्या घटकाची व्याप्ती वाढत जाईल. याचं बरोबर उत्तर आहे 4 पदार्थाच्या अवस्था स्थायू द्रव वायू. प्रश्न 16वा. खालील पर्यायांपैकी समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती? पर्याय आहेत. 1 राजाराम मोहन रॉय ब्राह्मो समाज. 2 पंडित ईश्वरचंद विद्यासागर आर्य समाज. 3 पंडिता रमाबाई शारदा सदन. 4 आत्माराम पांडुरंग तरखडकर प्रार्थना समाज. राजाराम मोहन रॉय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांनी अनेक भाषा व धर्माचा अभ्यास केला होता. यातून त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी इसवी सन 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ त्यांनी लिहिला. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते, स्त्री पुरुष समानता होती असे प्रतिपादन त्यांनी केले. वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते. पंडिता रमाबाई यांनी 11 मार्च 1889 रोजी मुंबईला विद्वानकरता शारदा सदन नावाची संस्था काढली. त्यांनी नोव्हेंबर 1890 मध्ये शारदा सदन पुण्यात आणले. शारदा सदनमध्ये प्रत्येक मुलीला धर्माचे स्वातंत्र्य दिले होते. तरीही गैरसमजातून झालेल्या विरोधामुळे त्यांना आपल्या कार्याचे मुख्य केंद्र केळगाव, जिल्हा पुणे येथे हलवावे लागले. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 2 पंडित ईश्वरचंद विद्यासागर आर्य समाज. प्रश्न 17. प्रतियोगी सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायांपैकी कोण? पहिला पर्याय महात्मा गांधी. दुसरा पंडित जवाहरलाल नेहरू. 3 लोकमान्य टिळक. 4 दादाभाई नौरोजी. शक्य तिथे सहकारिता आणि जरूर तेथे सहजच विरोध यालाच लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारिता असे नाव दिले होते. इंग्रज सरकारला जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती असेल तरच भारतीय जनता सरकारला मदत करेल यामागचा लोकमान्य टिळकांचा उद्देश होता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर 3 लोकमान्य टिळक. प्रश्न 18. मुरुमदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने दिली? पर्याय आहेत.
1 राजगड विशाळगड, 2 विशाळगड राजगड, 3 रायगड प्रतापगड आणि 4 प्रतापगड रायगड. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुरुमदेवचा किल्ला व खेळणा किल्ला यांची नावे अनुक्रमे राजगड व विशाळगड अशी नव्याने दिली. राजगड ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. राजगड हा अतिशय दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरक्षिततेच्या कारणामुळे आपले राजकीय केंद्र म्हणून राजगडची निवड केली होती. तर विशाळगड हा किल्ला सह्याद्रीची डोंगर रांग व कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट व अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर आहे. नावाप्रमाणे तो विशाल असा किल्ला आहे. नैसर्गिकरित्याच दुर्गमतेचे कवच त्याला लाभलेले आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 राजगड विशाळगड. प्रश्न 19. खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रिपद आणि त्याची कामे याची योग्य जोडी कोणती? पर्याय आहेत 1 पंडितराव पत्रव्यवहार, 2 सचिव आज्ञापत्रे तयार करणे, 3 अमात्य परराज्यांशी संबंध ठेवणे, 4 सुमंत जमा खर्च पाहणे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले होते. राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्याने 8 खात्यांमध्ये विभागणी केली होती. प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमलेला होता. 8 खात्यांचे 8 प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ बनवले. या प्रमुखांची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावरून दूर करणे हा महाराजांचा अधिकार होता. पंडितराव धर्माची कामे पाहणे, सचिव सरकारी आज्ञापत्रे पाठवणे, अमात्य राज्याचा जमा खर्च पाहणे व सुमंत परराज्याशी संबंध ठेवणे अशी या मंत्रिपदाची कामे आहेत. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 सचिव आज्ञापत्रे तयार करणे. प्रश्न 20. मानवी उत्क्रांतीतील ताठकण्याचा माणूस खालील पर्यायांपैकी कोणता? पर्याय आहेत 1 एप, 2 होमोसेपियन, 3 चिंपांझी, 4 होमो इरेक्टस. ताठकण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा माणूस, त्याला होमो इरेक्टस असे नाव दिले गेले. कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता व तो समूहाने राहत होता. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 होमो इरेक्टस. प्रश्न 21. पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो कारण? पर्याय आहेत 1 पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, दुसरा पर्याय पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, 3 पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरते आणि 4 सूर्याचे भासमान भ्रमण. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन असे म्हणतात. पृथ्वी ही स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. पृथ्वीवरील विविध भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर जातात. या भागांवर उजेड पडतो तेथे दिन असतो, तर जेथे उजेड पडत नाही तेथे रात्र असते. पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो कारण पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे 2 पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. प्रश्न 22. खालील पर्यायांपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? पर्याय आहेत 1 कोलेरू, 2 सांबर, 3 कॅनेत्सो, 4 उलर. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर असून ते आंध्र प्रदेश मध्ये आहे.
उलर सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर असून ते जम्मू काश्मीरमध्ये आहे. तर सांबर सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून ते राजस्थानमध्ये आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 सांबर. प्रश्न 23. खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा. रायगड, अलिबाग, प्रश्नचिन्ह आणि वांद्रे पूर्व. पर्याय आहेत 1 ठाणे, 2 मुंबई शहर, 3 मुंबई उपनगर आणि 4 ठाणे उपनगर. रायगड या जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे, तर वांद्रे पूर्व हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे 3 मुंबई उपनगर. प्रश्न 24. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? पर्याय आहेत 1 हिम व बर्फ यात फरक असतो, 2 हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात, 3 हिम अपारदर्शक तर बर्फ पारदर्शक असते आणि 4 अतिउंच ठिकाणी हिमवृष्टी होते. हिम व बर्फ यात फरक आहे. हिमापासूनच बर्फ तयार होतो. अतिउंच ठिकाणी हिम पडते. हिम अपारदर्शक असते, तसेच ते भुसभुशीत असते. हिमाचे थरावर थर तयार झाल्यावर बर्फ तयार होतो. बर्फ पारदर्शक असतो. यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात. प्रश्न 25. आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे? आसामच्या त्यातले पर्याय आहेत 1 7, 2 8, 3 9 आणि 4 6. आसामच्या सीमेला लागून नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम या राज्यांच्या सीमा आहेत. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे 1 7. प्रश्न 26. राष्ट्रपती हे टिंबटिंब नसतात. पर्याय आहेत 1 केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख, 2 देशाचे प्रथम नागरिक, 3 देशाचे वास्तव प्रमुख, 4 देशाचे घटनात्मक प्रमुख. राष्ट्रपती हे भारतीय संघराज्याचे घटनात्मक प्रमुख असतात, तसे ते देशाचे प्रथम नागरिक असतात. कार्यकारी मंडळाचा प्रमुख या नात्याने ते काम करीत असल्याने देशाचा सर्व कारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालविला जातो. आपल्या राज्यघटनेने संघराज्याची सर्व कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे दिलेली आहे, परंतु राष्ट्रपती हा नामधारी कार्यकारी प्रमुख असतो. पंतप्रधान हा वास्तव कार्यकारी प्रमुख असून देशाची कार्यकारी सत्ता पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ यांच्या हाती असली तरी देशाचा कारभार मात्र घटनात्मक कार्यकारी प्रमुख यांच्या नावाने चालत असतो. घटनात्मक प्रमुखाला नामधारी कार्यकारी प्रमुख तर पंतप्रधानाला वास्तव कार्यकारी प्रमुख असे संबोधले जाते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 देशाचे वास्तव प्रमुख. प्रश्न 27. राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? पर्याय आहेत 1 केंद्र सूची, 2 राज्य सूची, 3 समवर्ती सूची आणि 4 विशेष सूची. भारतीय राज्यघटनेने संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला असल्याने केंद्र सरकार आणि घटक राज्य यांच्यात अधिकाराची विभागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि घटक राज्य यांच्यातील संबंध घटनेनेच निश्चित करून दिलेले आहेत. या अधिकार विभागणीच्या 3 याद्या केंद्र सूची, राज्य सूची व समवर्ती सूची या भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टात देण्यात आलेल्या आहेत. त्यातील तरतुदी अतिशय तपशीलवार व स्पष्ट स्वरूपाच्या आहेत. केंद्र सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार भारतीय संसदेला देण्यात आला आहे, तर राज्य सूचीतील विषयांबाबत कायदे करण्याचा अधिकार घटक राज्यांच्या कायदेमंडळांना देण्यात आला आहे. तिसऱ्या म्हणजे समवर्ती सूचीतील विषयांबाबत
कायदे करण्याचा अधिकार संसद व राज्याची कायदे मंडळी या दोहोंनाही प्राप्त झाला आहे. सुरुवातीला शिक्षण विषयाचा समावेश राज्यसूचीत होता. नंतर घटनादुरुस्ती करून शिक्षण या विषयाचा समावेश समवर्ती सूचित केलेला आहे. म्हणून याचं बरोबर उत्तर आहे 3, समवर्ती सूची. प्रश्न 28. खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता? पर्याय आहेत: 1. जागतिक आरोग्य परिषद WHO, 2. जागतिक व्यापार संघटना WTO, 3. अन्नधान्य व कृषी परिषद FAO आणि 4. संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद UNESCO. जागतिक आरोग्य संघटना WHO ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे. 7 एप्रिल 1948 रोजी तिची स्थापना झालेली असून स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा तिचे मुख्यालय आहे. जागतिक व्यापार संघटना WTO ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ती जगामधील देशादरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेखीचे काम करते. सदस्य राष्ट्रांमधील वाणिज्याला चालना देणे, त्यातील तंट्याचे निवारण करणे इत्यादी जागतिक व्यापार संघटनेची प्रमुख कामे आहेत. उरुग्वे राऊंडच्या मराकेश करारानुसार 1 जानेवारी 1995 जागतिक व्यापार संघटनेची स्थापना करण्यात आली. जागतिक व्यापार संघटना सदस्य देशांनी मान्य केलेली कायमस्वरूपी संघटना आहे. तसेच दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संलग्न संस्था आहेत. मात्र जागतिक व्यापार संघटना ही एक स्वतंत्र संस्था आहे. अन्नधान्य व कृषी परिषद FAO या संघटनेचे मुख्यालय इटलीमधील रोम येथे आहे. जगातील सर्व देशांमधील लोकांचे आहार, पोषण व जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तेथील शेती, मत्स्योद्योग व वनोद्योगांचा विकास होत जाईल असे प्रयत्न करणे हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद युनेस्को हे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनचे संक्षिप्त रूप आहे. युनेस्को ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक घटक संस्था आहे. शिक्षण, निसर्ग आणि सामाजिक विज्ञान, संस्कृती आणि संप्रेषणाद्वारे आंतरराष्ट्रीय शांततेला प्रोत्साहन देणे हे त्याचे कार्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची ही विशेष संस्था 16 नोव्हेंबर 1945 रोजी स्थापन झाली. शिक्षण आणि संस्कृतीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करणे हा या परिषदेचा महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे जागतिक व्यापार संघटना. प्रश्न 29. इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिलं विधान अ. प्राचीन, अर्वाचीन व मध्ययुगीन भाग पाडल्यास त्यास स्थळानुसार संरचना म्हणतात. आणि विधान ब. राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात. इतिहास विषयाच्या संरचनेमध्ये इतिहासाचा काळ, ऐतिहासिक घटनेचे स्थळ आणि ऐतिहासिक घटनेचे क्षेत्र यांचा विचार केलेला आहे. इतिहासाची संरचना इतिहासाच्या प्रकारांवर अवलंबून आहे. म्हणजेच काळानुसार प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास, अर्वाचीन इतिहास अशी त्या त्रिमितीय ठोकळ्याची एक बाजू असते. त्रिमितीय ठोकळ्याची दुसरी बाजू ही स्थळानुसार असते, ज्यात स्थानिक इतिहास, प्रादेशिक इतिहास, राष्ट्रीय इतिहास आणि जागतिक इतिहास येतो. तर त्रिमितीय ठोकळ्याची तिसरी बाजू ही क्षेत्रानुसार किंवा ऐतिहासिक घटनेच्या विषयानुसार आहे. उदाहरणार्थ राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास, आर्थिक इतिहास, धार्मिक इतिहास, कला व साहित्याचा इतिहास, विज्ञानाचा इतिहास इत्यादी. त्याचे पर्याय आहेत. पहिला पर्याय फक्त
फक्त ब, फक्त तिसरा पर्याय आणि ब आणि 4 कोणतेच नाही। याचं बरोबर उत्तर आहे 2 फक्त ब ए विधान बरोबर आहे। प्रश्न 30वा, खालीलपैकी परिसरीय घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे? विधान आहेत 1 पाऊस वादळ भूकंप हे भौतिक घटक आहेत। 2 पर्वत नदी समुद्र हे भौगोलिक घटक आहेत। 3 गाव शहरे हे सामाजिक घटक आहेत। 4 निवडणुका या सांस्कृतिक घटक आहेत। परिसराचे नैसर्गिक व मानवी असे 2 प्रमुख घटक आहेत। नैसर्गिक मध्ये भौतिक, भौगोलिक व अवकाश या घटकांचा समावेश होतो, तर मानवी घटकामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, राजकीय व मानवनिर्मित घटकांचा समावेश असतो। पाऊस, वादळ, भूकंप हे भौगोलिक घटक आहेत। पर्वत, नदी, समुद्र हे भौतिक घटक आहेत। निवडणुका हा राजकीय घटक आहे। म्हणून याचं उत्तर 3 हे आहे, गाव शहरे हे सामाजिक घटक आहेत। या व्हिडिओतून तुम्हाला टीईटी 2013च्या प्रश्नपत्रिकेतील पेपर 1 मधील परिसर अभ्यास या विषयातील प्रश्नांच्या उत्तराविषयी सविस्तर व संपूर्ण माहिती मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।